so lucky that he's part of our team. जियो स्टूडियोज का विजन था कि हर रीजनल सिनेमा में हम इनरोड्स कर पाएंगे, बट मराठी सिनेमा में हम बहुत आगे हैं, एंड दैट इज थैंक्स टू निखिल साने एंड हिज फैंटास्टिक टीम. सगळ्यांनी सगळंच बोललेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि म्हणजे संगीत मानापमान करण्याचं जवळजवळ 3 वर्षापूर्वी सुबोध भावे कुठे आहेत, यांचं स्वप्न होतं. मी जिओला जॉईन झाल्यानंतर खरं तर काय घडेल, कुठची गाणी घडतील, कोण कोण असतील हे सगळं काही माहीत नव्हतं. आणि सुबोध आणि ज्योती मॅडम यांची एक भेट झाली. त्याच्यात त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि असं काहीतरी एक संगीत चित्रपट करायचं आहे असं ठरलं. आणि त्याला ज्योती मॅडमनी म्हणजे एक विजन असतं, पण त्याला एक बॅक करणं, त्याच्यावर भरोसा ठेवणं, त्याच्यावर एक विश्वास ठेवणं आणि सांगणं की करा. म्हणजे आजचा हा दिवस दिसतोय आणि ते येईल छापून आणि सगळं सेलिब्रेशन होईल, पण 3 वर्षापूर्वी इन अ वे अनोळखी 2 माणसांना असं सांगणं की ओके तुम्ही करा आणि सगळं घडणं. त्यामुळे खऱ्या अर्थी संपूर्ण मीडियातर्फे, मराठी इंडस्ट्रीतर्फे आणि प्रेक्षकांतर्फे मी तुमचे खरोखर आभार मानतो. कारण तुम्ही जे ट्रिब्यूट म्हणालात त्यातलं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हा निर्णय घेणं की हा चित्रपट करूया, आणि त्यामुळे आज आम्ही सगळे इकडे आहोत. थँक्यू व्हेरी मच. अजित काका प्लीज या, यू आर पार्ट ऑफ द टीम. आणि कोण राहत आहे? रणीताई प्लीज या. योगी प्लीज कम, यू पार्ट ऑफ मानपमान. अभिजित प्लीज कम. ऑफकोर्स. गोकुळ कुठे आहे? अरे आपली मानपमानचे सगळे HODs